वहिनी सारा काय ग? ओवी झोपली आहे ना? हां ओवी झोपली आहे. का ग? काय झालंय? सारा आज दिवसभरात न्यूज बघितली नाही आहेस का तू? नाही न्यूज नाही बघितली मी. जरा त्या फोनच्या कामात होतो. फोन? कोणता फोन? अगं तो कॅम्पच्या ठिकाणी आम्हाला एक फोन सापडला होता, तर तो अनलॉक होत नाही आहे. दुकानात गेलो तर ते म्हणतात की बिल लागेल. बरं ते सोड, सांग काय झालंय? सारंग, भैरवी परत आली आहे. भैरवी परत आली? नाही म्हणजे आता काय करायचं तिला? अमेरिकेत होती ना ती, अचानक का परत आली? आणि ती फक्त आली नाही आहे, तिने सावलीला पुन्हा एकदा जुगलबंदीसाठी ओपन चॅलेंज केले. पण काय करायचं तिला आता? मला कळत नाही की तिला कसं कळलं की सावली परत आली. हे तर मोजकच लोकांना माहिती होतं ना. मला ती सगळं माहिती नाही, तू आधी न्यूज बघ. ज्या दिवशी मी सावलीला हरवून तिचा तो खोटा अहंकार धुळीत मिसळेल ना, तेव्हाच हा महाराष्ट्र भूषण संगीत पुरस्कार मी मानाने स्वीकारेन. सारंग, सावलीने जर ही न्यूज बघितली असेल तर तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचा प्लीज विचार कर. त्या बिचारीच्या जुन्या जखमा ताज्या झाल्या असतील. आणि त्याहीपेक्षा मोठी भीती काय माहितीये? काय? ओवी. कारण आता सावली जिवंत आहे हे जगाला कळायला वेळ लागणार नाही. आणि ओवीला जेव्हा कळेल की सावली दुसरी तिसरी कोणी नसून तुझी बायको आहे, तेव्हा तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा प्लीज विचार कर सारंग. सारंग, मला असं वाटतं आता तुला स्टँड घ्यावाच लागेल, स्वतःसाठी, ओवीसाठी आणि सावलीसाठी सुद्धा. आता हे सत्य फार काळ जगापासून लपून नाही राहणार. आज ते पत्रकार आले होते बाबा, उद्या अख्खं जग आपल्या दारात उभं राहील. आपण काय करणार आहोत? नाही, मला असं वाटतंय की मी अबीरला घेऊन इथून कुठेतरी लांब निघून जाणार आहे आता. वेड्यासारखं काहीतरी बोलू नको, कळलं ना? तू या घरातनं कुठेही जाणार नाहीस. आणि त्या पत्रकारांना खात्री पटली आहे की तू इथे नाहीयेस म्हणून. कोणीही तुला इथे शोधत येणार नाही, तू इथे सुरक्षित आहेस. बाबा, पण मग ह्या 4 भिंतींमध्ये राहू का मी? आणि ठीक आहे, माझं जाऊ द्या, अबीरचं काय? तो बाहेर असतो, तो बाहेर खेळायला जातो, शाळेत जातो. त्याच्या शाळेत कोणी काही विचारलं, कोणाला काही कळालं तर काय करणार? मी त्याला शाळेत जाण्यापासून नाही थांबवू शकत. त्याला बंदिस्त कसं करू शकते मी? मी तुला आधीच सांगितलं होतं की जगासमोर ये म्हणून. त्या भैरवीच्या आव्हानांना आणि जगाच्या प्रश्नांना सामोरी जा आणि एकदाच काय ते संपवून टाक ना लपंडाव. नाहीये बाबा, ते शक्य नाहीये. मी तुम्हाला आधी सांगितलंय ना बाबा, मला माझ्या भूतकाळात पुन्हा नाही जायचंय. प्लीज, आता फक्त एकच मार्ग उरलाय. मी माझ्या अबीरला घेऊन इथून कुठेतरी लांब निघून जाणार आहे. मला नाही येत